नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 6वी भूगोलाचा 9वा चॅप्टर, तो म्हणजे ऊर्जा साधने. आता या चॅप्टरचं वैशिष्ट्य काय माहिती का? तुम्ही याला किती जरी रटलं ना तरी हा तुमच्या लक्षात नाही राहणार. परंतु आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एकदा तुम्हाला याच्यातलं बेसिक समजून गेलं ना की तुम्हाला परत याला वाचायची पण गरज नाही पडणार. ठीक आहे, चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्ही एम स्टडीवर हा व्हिडिओ पाहताय, त्याच्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित 100% समजणार आहे. सो आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर पण नक्की शेअर करा. आता काय दिलं आपल्याला या चॅप्टरमध्ये? ऊर्जा साधने. या शब्दामध्ये ऊर्जा हे एक दिलेलं आहे बघा. ऊर्जा म्हणजे काय असतं? नॉर्मली आपण त्याला आपल्या बेसिक भाषेमध्ये किंवा बोली भाषेमध्ये एनर्जी असं म्हणतो. आता एखादा ऍक्टर घ्या, अक्षय कुमार घ्या किंवा रणवीर सिंग घ्या, आपण काय म्हणतो? ह्या ऍक्टरमध्ये एनर्जी खूप जास्त आहे. ते आपण का म्हणतो? कारण ते कंटिन्यू आपल्याला दिसतात, खूप ऍक्टिव्ह आहेत, उड्या वगैरे मारतायत, ऍक्शन सीन करतायत. याच्यावर आपण काय म्हणतो? त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त आहे. एनर्जी याचाच अर्थ काय? कपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे काम करण्याची क्षमता किती आहे याला म्हणतात एनर्जी. म्हणजेच ऊर्जाला आपण काय म्हणणार की एखाद्या गोष्टीमध्ये काम करण्याची किती क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जा म्हणतो. फॉर एक्झाम्पल, डे टू डे लाईफमध्ये जर आपण पाहिलं, आता इथं आपल्याला माणसांच्या बाबतीत नाही पाहिजे, आपल्याला नॉन लिव्हिंग थिंगच्या बाबतीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठता, बरोबर? सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता? पहिलं काम काय करता? तुमच्यातले बऱ्याच जणांकडे मोबाईल असेल, ते काय करणार? उठल्या उठल्या आधी अलार्म वगैरे बंद करतील किंवा मोबाईलवर काहीतरी बघत बसतील किंवा काहीतरी, म्हणजे उठून ते आधी रूममधला फॅन बंद करतील किंवा रूममध्ये जर काही नाईट लाईट वगैरे चालू असेल तर तो लाईट बंद करतील. म्हणजेच काय? आपण झोपेतून जेव्हा उठतो ना तेव्हापासूनच आपला एनर्जी बरोबर संबंध यायला लागतो. हेच पूर्ण दिवसभर काम करून शेवटी जेव्हा परत झोपायला आपण रूममध्ये येतो तेव्हा आपण रूममध्ये आल्यावर परत फॅन ऑन करतो, नाईट लॅम्प आपला ऑन करतो आणि मग झोपायला जातो मोबाईल वगैरे बंद करून. म्हणजेच काय? सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय लागत असती? इलेक्ट्रिसिटी लागत असती. म्हणजेच काय लागत असतं? एक प्रकारची ऊर्जा लागत असती. त्याच्यामुळं ऊर्जा ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त महत्वाची. तुम्ही घरामध्ये चहा बनवता का मित्रांनो? बनवता, बरोबर? तुम्ही दूध गरम करताना, तुम्ही गॅसवर पाणी तापवता, तुम्ही गॅसवर अन्न शिजवता, ब्रेकफास्ट नाश्त्याचं बनवता, जेवण तयार करता. म्हणजे काय करता? तुम्ही गॅस ऑन करतात. आता जेव्हा तुम्ही गॅस ऑन करता, गॅसमधून काय निघते? आग निघती. म्हणजेच काय? ती एक प्रकारची ऊर्जाच आहे, बरोबर? किंवा तुम्ही आता घराच्या बाहेर पडले, आता तुम्हाला कुठेतरी ऑफिसला जायचे, शाळेत जायचे किंवा क्लासला वगैरे जायचे, तर त्यावेळेस तुम्ही काय करता? एकतर तुमची बाईक घेता, बरोबर, किंवा तुम्ही कारमध्ये जाता किंवा ऑटोनी जाता किंवा बसनी जाता. हे जेव्हा तुम्ही याच्यातून जेव्हा प्रवास करताय तेव्हा तिथं या गोष्टी सगळ्या कशा चालतात? एकतर तुमच्याकडे ईव्ही असेल म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल किंवा नॉर्मल गाडी किंवा कार असेल. नॉर्मल जर असेल त्यात तुम्ही काय टाकताय? पेट्रोल किंवा डिझेल टाकताय. ईव्ही असेल तर तुम्ही तिथं बॅटरीचा वापर करताय, पण त्या बॅटरीला पण तुम्हाला चार्ज करावं लागतंय, म्हणजे त्याच्यात परत इलेक्ट्रिसिटी चालली. जर तुम्ही नॉर्मल फ्युएल टाकताय म्हणजे पेट्रोल डिझेल जर टाकताय तर ते पण एक प्रकारची ऊर्जा साधनच झालं ना. म्हणजे ऊर्जेचं साधन, ऊर्जा ज्याच्यापासून भेटती असं साधन. आता हे सगळं जे आहे ना हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहिजे. टेन्शन घेऊ नका, एकदम नॉर्मल, डोक्याला एकदम चिल ठेवा, थंड ठेवा आणि मी जे सांगतो ते फक्त लक्षपूर्वक ऐका. आता काय असतं, काही ऊर्जा साधने हे जे आहेत ना हे आपल्याला शेवटपर्यंत पुरू शकतात, म्हणजे कधी संपणारच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ए नावाचं जर ऊर्जा साधन आहे आणि बी नावाचं ऊर्जा साधन आहे, तर काय असतं? दोन टाईप असतात. ए नावाचं ऊर्जा साधन जर तुम्ही वापरलं ना, फॉर एक्झाम्पल लाकूड. आता खेडेगावमध्ये तुम्ही कधी गेलाय का? तिथं चूल वगैरे वापरतात बघा, किंवा बॉयलर वगैरे असतं, तिथे पाणी गरम करायला बॉयलर वगैरे वापरतात. तर तिथं काय करतात? तर लाकडं घालतात त्या चुलीमध्ये. एकदा ते लाकूड जळून संपलं की आग संपून जाती, बरोबर? म्हणजेच काय? ए नावाचं जे ऊर्जा साधन आहे ना या टाईपमध्ये कोणते येतात की जे साधनं संपणार आहेत वापरल्यानंतर. तसंच बी नावाचं जे ऊर्जा साधन असतं ना त्याच्यात काय येतं माहिती का? आता हेच काही जणांच्या घरावर सोलार असणार आहे, तर ते सोलार मधून आपल्याला गरम पाणी येतं. आता हे कधी संपणार आहे का मित्रांनो? नाही. सूर्य रोज उगवतोय, रोज सोलारमध्ये पाणी गरम होतंय आणि रोज आपल्याला गरम पाणी भेटतंय. सूर्याची उष्णता कधी संपते का? अजिबात संपत नाहीये. म्हणजेच काय? दोन टाईपचे ऊर्जा साधने आहेत. एक जे संपणार आहेत कधीतरी आणि एक जे कधीच संपणार नाहीयेत किंवा जे विपुल प्रमाणात, भरपूर प्रमाणात आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहेत. तर जे ए नावाचे जे ऊर्जा साधने होते ना त्याला आपण काय म्हणतो? तर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने. आणि जे बी नावाचे होते ना त्यांना आपण म्हणतो प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. आता या दोघांमधला जो बेसिक डिफरन्स आहे ना तो आपल्याला त्यांनी इथे दिलेला आहे.
हे बघा, जे आहेत पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने. पदार्थ म्हणजे काय, तर काहीतरी गोष्टी ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळणार आहे, ज्याच्यामधून आपण ऊर्जा काढणार आहे आपल्या वापरासाठी. तिथं उदाहरण त्यांनी काय काय दिलेलं आहे, तर लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा किंवा अणुऊर्जा. म्हणजे अणुचं विभाजन करून वगैरे त्याच्यावर प्रोसेस करून ते अणुऊर्जा काढतात. म्हणजेच काय, काहीतरी पदार्थ इथं आपण वापरतोय. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे पदार्थ कधी ना कधी संपणार आहेत, बरोबर. म्हणजे हे काय आहेत आपल्याकडे लिमिटेड आहे. लाकूड तुम्ही वापरून वापरून किती वेळा वापरणार मला सांगा बरं. तुम्ही काय म्हणणार, सर आमच्या गावामध्ये खूप झाडं आहेत. अरे पण जर तुम्ही रोजच ते झाडाचं लाकूड जर जाळताय तर कधीतरी असा टाइम येईल की तुमच्या गावातली झाडं संपतील. आणि तुमच्या गावामध्ये तुम्ही एकटे राहता का? अजिबात नाही. तुमच्या गावामध्ये भरपूर सारे लोक राहतात. समजा तुमच्या गावामध्ये 10,000 लोक राहतात. ते 10,000 लोक जर लाकूड कापून ते जर आपल्या घरात सरपण म्हणून किंवा चुलीला वापरतायत, तर ते लाकूड असं तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? ते कधी ना कधी संपणार आहे. त्याचप्रमाणे जे खनिज तेल आहे, मिडल ईस्टमध्ये जे देश आहेत, जे तिथून आपल्याला खनिज तेल भेटतं, त्या खनिज तेलमधून काय काय निघतं, पेट्रोल, रॉकेल किंवा डिझेल वगैरे या गोष्टी त्याच्यातून भेटतात आपल्याला. किंवा जे विमान वगैरे चालतात, विमान, हेलिकॉप्टर, त्याच्यामध्ये जे इंधन वापरलं जातं ते सुद्धा हे खनिज तेलातूनच आपल्याला भेटतं. तर हे खनिज तेल पृथ्वीच्या पोटामधून माणूस काढतो. आता हे पृथ्वीच्या पोटातून काढतो मान्य, पण तिथं ते अनलिमिटेड स्वरूपात आहे का मित्रांनो? तर नाही. हे कधी ना कधी पृथ्वीच्या पोटातून पण संपणार आहे, बरोबर. अजून एक उदाहरण घेऊ आपण, नैसर्गिक वायू. आता आपण घरामध्ये गॅस जो वापरतो, सिलेंडर, हा वायू कुठून तरी माणसाला भेटलेला आहे. माणसाने तो वायू बनवलेला आहे का? LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हा माणसाने बनवलेला आहे का? तर नाही. हा कुठून तरी जमिनीतून काढलेला आहे. मुंबईला एक ठिकाणी, मुंबई हाय नावाचं त्याचं नाव आपण दिलेलं आहे. मुंबई हाय त्याला आपण असं नाव दिलेलं आहे. तिथून आपण नैसर्गिक वायू काढतो बाहेर. आता ते कुठे आहे, तर ते अरबी समुद्रात पण खाली आहे पूर्ण. तिथं आपण खाली ड्रिलिंग करून, समुद्राच्या आत जमिनीत ड्रिलिंग करून आपण तो वायू बाहेर काढलेला आहे. आणि तिथूनच आपल्याला जो नैसर्गिक वायू आहे तो आपल्या घरी येतो. सिलेंडरच्या रूपात असू दे किंवा काही जणांच्या घरात आता डायरेक्ट ती गॅस पाईपलाईन आलेली असेल. जसं आपण खनिज तेल काढतो ना पृथ्वीच्या पोटातून, तसाच आपण तो वायू पण काढत असतो. अरे पण तो कधी ना कधी संपणार आहे, बरोबर. तो अनलिमिटेड स्वरूपात नाहीये. आता पृथ्वीच्या पोटामध्ये जर खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू परत जर बनवायचा असेल, किंवा फॉर एक्झाम्पल दगडी कोळसा, हा पण आपण पृथ्वीच्या पोटातून काढतो. दगडी कोळशात ज्या खाणी आहेत ते खूप खोल खोदावं लागतं आपल्याला, तेव्हा कुठं तो कोळसा आपल्याला भेटतो. आता हा कोळसा किंवा खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू हे पृथ्वीच्या पोटात कसं बनतं, तर खूप वर्षांचा कालावधी याला जाऊ द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ आपल्या इथं, आपल्या राज्यामध्ये किल्लारीला जो भूकंप झाला होता, याच्यामध्ये काय झालं होतं, तर ते भूकंपामध्ये खूप सारे घरं वगैरे पडले, झाडं पडले. याच टाईपचे खूप मोठे मोठे भूकंप आपल्या पृथ्वीवर होतात. आता हे जेव्हा भूकंप होतात ना, तेव्हा झाडं तुटतात, ते जमिनीत गाडले जातात, किंवा खूप सारे प्राणी मरतात, ते जमिनीत गाडले जातात. किंवा आपण जे माणूस आहे, आपण पण मेल्यावर भरपूर ठिकाणी आपल्याला पुरलं पण जातं, काही ठिकाणी आपल्याला जाळलं जातं. तर हे जे आहे, म्हणजे जे पण लिव्हिंग थिंग्स आहेत, हे जेव्हा पृथ्वीच्या पोटात जातात, हे पृथ्वीच्या पोटात तसेच साचत राहतात, खूप खालीवर खाली 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 जात राहतात. आणि त्याच्यावर प्रचंड दाब पडत जातो. आणि जेव्हा 1-2 लाख वर्षांचा काळ जेव्हा जातो ना, तेव्हा याच्यावर प्रोसेस होऊन त्याच्यावर दाब पडून पडून खनिज तेल, नैसर्गिक वायू किंवा दगडी कोळसा याच्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. म्हणजेच काय, हे जे आहेत याला परत जर आपल्याला बनवायचं असेल, या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत, जे पदार्थ आहेत ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा भेटती, हे पदार्थ जर आपल्याला परत बनवायचे असतील तर याला खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. म्हणजेच काय, हे अनलिमिटेड स्वरूपात आहे का अवेलेबल? तर नाही, हे लिमिटेड स्वरूपात अवेलेबल आहेत. परत दुसरा पॉईंट, यांचा परत वापर होणार आहे का मित्रांनो? तर नाही होणार. आपण गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकलं, आता ते पेट्रोल जळून गेलेलं आहे, बरोबर. त्याचा धूर झाला, ते संपलं विषय. ते जे धूर झाला त्याला जर आपण कलेक्ट केलं तर त्याच्यापासून आपण परत पेट्रोल मिळू शकतो का? तर नाही मिळू शकत. म्हणजेच काय, हे याचा आपण परत वापर नाही करू शकत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, आता थोडं तुम्ही फक्त डोकं लावत चला बरं का. जे पण पदार्थांवर अवलंबून आहेत ना जे ऊर्जा साधने, त्याच्यावर फक्त तुम्ही आता डोकं लावत चला. आता याच्या पुढचा पॉईंट काय आहे, तर हे जेव्हा पण आपण वापरतो ना, याच्यामधून काय होतंय, तर प्रदूषण होतंय. तुम्ही लाकूड जाळा, धूर निघतो, प्रदूषण झालं. तुम्ही गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाका, त्यांनी सुद्धा प्रदूषण होतं. किंवा तुम्ही दगडी कोळशाचा वापर करा इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी, त्यांनी पण काय होणार आहे, प्रदूषण होणार आहे. कारण तो कोळसा जळाला आणि त्याच्यामधून विषारजन्य पदार्थ हे आपल्या वातावरणात पडले बाहेर. म्हणजेच काय, तर पदार्थांवर आधारित जेव्हा ऊर्जा साधने आपण वापरणार आहे त्याच्याने काय होणार आहे, तर प्रदूषण होणार आहे. आता हेच प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने आपल्याला पाहिजे. तर अजून आपल्याला ऊर्जा कशा कशातून भेटू शकते, थोडंसं डोकं लावा
की आपल्या पृथ्वीवर अशा कोणत्या गोष्टीत ज्या कधी संपणार नाहीयेत, म्हणजे रामाच्या किंवा श्रीकृष्णाच्या काळात पण होत्या आणि ज्या आजच्या काळात पण आहे आणि जे इथून पुढे पण राहणार आहेत, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? तर सगळ्यात मेन म्हणजे पाणी, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे? हवा. त्यानंतर काय? सूर्यापासून जी आपल्याला एनर्जी भेटती, म्हणजे काय? सौर ऊर्जा. या गोष्टी काय आहेत? ह्या चिरकाळ आहेत, म्हणजे या कधीही संपलेल्या नाहीयेत आणि ह्या कधीही संपणार नाहीयेत. ह्या आजच्या काळात पण आहे, या भूतकाळात पण होत्या आणि या भविष्य काळात पण असणार आहेत. याच्यापासून माणसाने काय केलं? डोकं लावलं की याच्यापासून आपल्याला काही ऊर्जा मिळवता येईल का? तुम्ही जर कधी कुठं फिरायला जर गेले असाल, तुम्ही पवनचक्क्या पाहिलेल्या असतील. त्या पवनचक्कीतून मग माणसांनी तंत्रज्ञान विकसित केलं की हवेपासून आपल्याला कसं काय ऊर्जा मिळवता येईल. मग त्यांनी डोकं लावलं आणि त्या पवनचक्कीमधून इलेक्ट्रिसिटी कशी बनवता येईल त्याचा विचार केला. किंवा पाण्यापासून जर आपल्याला काही ऊर्जा मिळवता येते का? एवढं पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे, मग त्याच्यातून आपण काही ऊर्जा मिळवू शकतो का? मग त्यांनी काय जलविद्युत म्हणजे पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली. किंवा सौर ऊर्जा. आता सूर्याची एनर्जी कधी कमी होणार आहे का? नाही. सूर्य तर भरपूर प्रमाणात त्याच्याकडे उष्णता आहे आणि ती चिरकाळापासून आहे, आजपर्यंत फ्युचरमध्ये पण राहणार आहे. मग माणसाने तिथं पण डोकं लावलं की सूर्याचा वापर करून आपल्याला काही एनर्जी मिळवता येईल का? म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रक्रियांवर आधारित आहे. आता हे पदार्थांवर आधारित नाही, हे पदार्थ तर चिरकाळ आहेत, पण याच्यावर आपल्याला प्रक्रिया करावी लागते, त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून एनर्जी भेटू शकणार आहे. आता जे लाकूड होतं ते फक्त आपण जाळलं, याच्यावर काही प्रक्रिया केली का? आपण नाही. नॉर्मल जाळलं, त्याला आपल्याला त्याच्यातून उष्णता भेटली, त्याच्यावर आपण अन्न शिजू शकतो, त्याच्यावर आपण पाणी गरम करू शकतो, बरोबर, अनेक गोष्टी करू शकतो. सेम तसंच पाणी डायरेक्ट काहीतरी पाण्याला तुम्ही आग लावू शकता का? नाही. पाणी जाळून डायरेक्ट काही तुम्हाला करता येणार का? नाही. त्याच्यावर काहीतरी आपल्याला प्रोसेस करावी लागणार आहे. म्हणजे पाणी जरी तुम्हाला जाळून त्याच्यातून जर एनर्जी काढायची, तर एवढं मोठं पाणी तुम्ही जाळणार कसं आहे? लाकडाला साधी एक काडी लावली, लाकूड जळून जाईल. पण पाण्याला तुम्ही कसं करणार? त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करावी लागणार आहे. किंवा सूर्याची उष्णता तर आपल्याला सगळ्यांनाच भेटती, मग आपण डायरेक्ट सोलार वापरू शकतो का? नाही. सोलार आपण कसं वापरू शकतो? सायंटिस्टने आधी त्याचा शोध लावला की सूर्याची एनर्जी आपल्याला कशी कन्वर्ट करता येईल आपल्या घराच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा पाणी गरम करण्यासाठी. डायरेक्ट आपण वापरू नाही शकत ना. नॉर्मल जर तुम्ही बकेट भर पाणी भरलं आणि घराच्या बाहेर गेले तुम्ही आणि तुमच्या अंगणात ठेवलं, दिवसभर ते पाणी गरम होऊ द्या सूर्याच्या उष्णतेमध्ये, पूर्ण वेळ गेला, पूर्ण दिवस गेला, तेव्हा तुम्हाला थोडंफार ते पाणी गरम झालेलं दिसल. याचाच अर्थ काय? तुम्हाला सूर्याची उष्णता जरी वापरायची किंवा तुम्हाला हवा जरी वापरायची एनर्जी बनवण्यासाठी किंवा तुम्हाला पाणी जरी वापरायचंय, तुम्ही डायरेक्ट वापरू शकता का? नाही. हवा तुम्ही पतंग उडवता ना हवेत, ती हवा तुम्ही डायरेक्ट त्या हवेचा डायरेक्ट वापर करून घरातली इलेक्ट्रिसिटी का नाही बनवू शकत? कारण त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया, काहीतरी प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजेच काय? या ज्या गोष्टी आहेत, ज्या निसर्गात आपल्याला भेटतात, ज्या विपुल प्रमाणात आहेत, ज्या कधी संपणार नाहीत, ज्या अमर्यादित स्वरूपात आहेत, या गोष्टी आहेत प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. मग आता यांचं वैशिष्ट्य काय काय? तुम्ही सोलर एनर्जी वापरा किंवा तुम्ही पवन ऊर्जा वापरा किंवा जी पाण्यापासून जी तयार होती ती ऊर्जा वापरा, याच्यातून काही प्रदूषण होणार आहे का मित्रांनो? तर नाही होणार. कसं काय प्रदूषण होईल? तुम्ही जर तुमच्या घरावर जर सोलर असेल किंवा दुसरीकडे कुठेही तुमच्या मित्राच्या घरावर जर सोलर असेल, तिथं जाऊन बघा, तिथं कोणतं प्रदूषण होतंय? कोणतंच प्रदूषण होत नाहीये. सूर्याची उष्णता सोलरवर पडतीये आणि तुम्हाला गरम पाणी खाली भेटतंय किंवा त्या सोलरमधून एक इलेक्ट्रिसिटी तयार होतीये, ती वीज मंडळात जाती आणि तिथून सबसिडीने तुम्हाला वीज पुरवली जाते. म्हणजे याच्यातून काही प्रदूषण होतंय का? तर नाही होते. म्हणजेच काय? या प्रकारची जी ऊर्जा साधने, याच्यातून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. आता जे आपण पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने पाहिले होते ना, हे काय असतं? हे स्वस्त ऊर्जा साधने. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 1 लिटर पेट्रोल घ्यायचंय, तर आता पेट्रोलचा रेट काय असणार आहे? 105-110 रुपये लिटर असणार आहे. तर तेवढे तुम्ही 100-110 रुपये दिले, तुम्हाला 1 लिटर पेट्रोल आलं आणि तुम्ही मस्तपैकी 30-40 किलोमीटर फिरून आले गाडीवर. पण हे जर तुम्हाला आता पाण्यापासून एनर्जी बनवायची किंवा सोलर एनर्जी बनवायची किंवा काहीतरी हवेपासून एनर्जी बनवायची, हे तुम्हाला स्वस्त पडणार आहे का मित्रांनो? नाही. एक पवनचक्की लावायला कितीतरी कोटींचा खर्च येतो. जर तुम्हाला पाण्यापासून एनर्जी बनवायची तर कितीतरी कोटींची मशिनरी आधी तिथे आपल्याला लावावी लागते. सोलर पासून जर बनवायचे तर ते सोलर पॅनल पण महाग जातात. म्हणजेच काय? जे पदार्थांवर आधारित जी ऊर्जा साधने आहेत, जे फर्स्ट आपण पाहिले होते, जे कधीतरी संपणार आहेत, जे पूर्णपणे पदार्थांवर आधारित आहेत, हे स्वस्त असतात. याच्या तुलनेमध्ये जे प्रक्रियांवर आधारित आहेत, हे महाग असतात. हा प्रक्रियांवर आधारित जो आहे पॉइंट, त्याच्यामध्ये हा त्यांचा ड्रॉबॅक आहे की ते महाग जातं आपल्याला, परंतु त्यांनी प्रदूषण होत नाही. ते ऊर्जा साधने आपण परत वापरू शकतो. ते एकदा वापरून संपणार आहे का? नाही. सूर्य रोजच उगवतोय, त्याच्यामुळं आज तुम्ही सूर्याची एनर्जी वापरली, ती उद्या पण वापरा, परवा पण वापरा. कोणी तुम्हाला अडवलंय का? नाही. पण हेच जर आता समजा मिडल ईस्टमध्ये किंवा जे सौदी अरेबिया, इराक, इराण, इकडे जे तेल निघतंय जमिनीच्या पोटातून, तिथं जर तेल निघणं बंद झालं तर तुम्हाला पेट्रोल भेटणार आहे का? नाही. डिझेल भेटणार आहे का? नाही.
याचाच अर्थ काय, जे पदार्थांवर आधारित आहेत हे कधीतरी संपणार आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला परत परत वापरता नाही येत, बरोबर, किंवा आपण फ्युचरमध्ये ते नाही वापरू शकत. पण जे प्रक्रियांवर आधारित आहे हे आपण परत परत वापरू शकतो. आता इथे एक पॉईंट दिलाय आपल्याला मित्रांनो, तो लक्षात ठेवा. जे खनिज तेल आहे ना त्याला काळं सोनं असे देखील म्हटलं जातं. का? कारण एकतर खनिज तेलाचा रंग काळा असतो आणि दुसरी गोष्ट त्याचा जो साठा आहे पृथ्वीमध्ये हा मर्यादित स्वरूपात आहे, हा कधीतरी संपणार, त्याच्यामुळे ते साठे कमी आहेत. पण माणसाच्या कामासाठी त्याची मागणी खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्याची किंमत वाढून जाते. त्याच्यामुळं काय होतं, ते महाग होऊन जातं. ते जे आहे खनिज तेल हे महाग होतं, त्याच्यामुळं त्याला काळं सोनं असं देखील म्हटलं जातं. आता इथे लक्ष द्या मित्रांनो, हा पॉईंट एकदम व्यवस्थित लक्ष द्या. पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. एकदा हा कळला ना तुम्हाला सगळं व्यवस्थित कळून जाणार आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये खूप सारे ऊर्जेचे टाईप दिलेले आहेत. त्यांनी आपल्याला औष्णिक ऊर्जा सांगितली आहे, गतिज ऊर्जा सांगितली आहे, त्यांनी आपल्याला दगडी कोळशापासूनची ऊर्जा सांगितली आहे, कोळशापासूनची ऊर्जा सांगितली आहे, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युत, हे सगळं सांगितलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा, या सगळ्या ऊर्जा म्हणजे काय, आपल्याला 90% ठिकाणी ना आपल्याला बनवायची काय आहे तर इलेक्ट्रिसिटी, या सगळ्या गोष्टींचा वापर करून. आता जे पदार्थांवर आधारित आहे त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटीज बनवणार आहे आणि ज्या प्रक्रियांवर आधारित आहे त्याच्यापासून पण आपण इलेक्ट्रिसिटीज बनवणार आहे. कारण पृथ्वीवर आपल्याकडे जर इलेक्ट्रिसिटी असेल तर 90 ते 95% कामं आपण निपटवू शकतो आपली, बरोबर. तुम्ही IT इंडस्ट्रीत काम करा, तिथे तुम्हाला वीज लागती. तुम्ही कुठे मेकॅनिकल इंडस्ट्रीत काम करा, तिथे तुम्हाला वीज लागती. तुम्ही कुठेही काम करा, तुम्ही बिल्डिंग बनवा एखादी, तिथं सुद्धा तुम्हाला वीज लागती. असं कोणतंच काम नाही जिथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा वापर होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी बनवणं गरजेचं आहे. तर ज्या पण ऊर्जेचे टाईप दिलेले ना त्याच्यातून कुठेतरी आपण, म्हणजे बायोगॅस असू द्या, भूऔष्णिक ऊर्जा, काही असू द्या, त्याच्यातून आपण काय बनवतोय तर इलेक्ट्रिसिटी बनवतोय. आता काय असतं, एक आहे फॅन, बरोबर, खूप मोठा फॅन असतो. आता आपल्याला काहीही करून हा फॅन फिरवायचा आहे. आता हा तुम्ही हाताने फिरवा, नाहीतर कशाने तरी ढकलून फिरवा, नाहीतर याच्यावर जोरात कुठून तरी हवा सोडा, नाहीतर पाणी सोडा, हा फॅन फिरलाच पाहिजे. या फॅनला काय म्हणतात माहिती का, तर याला म्हणतात टर्बाईन. आता हे सगळं तुमच्या पुस्तकात दिलेलं नाहीये, परंतु हे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. आता हा जो फॅन आहे ना हा तुम्हाला काही करून फिरवायचा आहे. हा फॅन एकदा फिरला ना, याला एक नळी लावलेली, त्याला म्हणतात शाफ्ट. हे लक्षात नका ठेवू तुम्ही, फक्त एक लक्षात ठेवा की याला एक नळी लावलेली. आता ही नळी कशात गेलेली माहिती का, ही एका बॉक्समध्ये ती कनेक्ट केलेली, बरोबर. या बॉक्सचं नाव काय आहे, या बॉक्सला म्हणतात जनरेटर. काय म्हणतात या बॉक्सला, जनरेटर. आता हा फॅन एकदा फिरला ना, हे टर्बाईन म्हणतात त्याला. हे एकदा फिरलं ना जोर जोरात, याच्यासोबत हा जो पाईप आहे ना हा पण फिरतो. आता हा पाईप एकदा फिरायला लागला की याच्या आतमध्ये हा जो बॉक्स आहे याला आपण काय म्हटलोय, याला म्हटलं आपण जनरेटर. या बॉक्सच्या आत काहीतरी असतं. ते काय असतं, या पाईपला तिथं त्यांनी मॅग्नेट कनेक्ट केलेलं आहे. मॅग्नेट, काही ठिकाणी कॉईल कनेक्ट केलेली असती कॉपरची, काही ठिकाणी मॅग्नेट कनेक्ट केलेलं असतं. आणि याच्या आतमध्ये ना इथे आहे कॉपरची कॉईल, किंवा काही केसेसमध्ये उलट पण असतं, कॉईल बाहेर असती, आतमध्ये मॅग्नेट फिरतं. हे बघा, हे असं, हे आतमध्ये काय आहे, ही आहे कॉपरची कॉईल, आणि जे बाहेर आहे ना, हे जो सर्कल आहे, हा जो सर्कल दाखवला ना मी तुम्हाला इथे, हे आहे मॅग्नेट. आता काय होणार आहे, हे बघा, हा पाईप, आता आधी हा फॅन फिरला, बरोबर, त्याच्यामुळे हा पाईप फिरला, त्याच्यामुळे काय झालं, हे जे सर्कलमध्ये जे मॅग्नेट आहे ते पण फिरणार आहे. आता हे मॅग्नेट पण फिरायला लागलं ना जोर जोरात, की काय होतं, हे जे कॉपरची कॉईल आतमध्ये आपण लावलेली होती ना, हे बघा, ही कॉईल जी लावलेली, कॉपरची कॉईल म्हणजे अशी कॉपरची वायर करून गुंडाळ्या केलेल्या असतात. समजा ही जर अशी कॉपरची वायर आहे ना, तर हिला असं न ठेवता ही वायर ते कशी गुंडाळ्या करतात त्याची, हे असं 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 असं, हे असं 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 करून ती कॉपरची कॉईल बनवलेली असती. आणि याच्या साईडनी जे आहे ना ते मॅग्नेट आहे, ते मॅग्नेट फिरतंय आता जोरजोरात जोरजोरात, म्हणजे असं ह्या साईडनी ते गोल 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 फिरतंय एकदम जोरजोरात. आता हे जेव्हा मॅग्नेट फिरतं ना, तेव्हा काय होतं, ह्या कॉपरच्या कॉईलमध्ये असतात इलेक्ट्रॉन. आता तुम्ही सायन्समध्ये अभ्यास केलेला असेल बघा, अणू असतो ना, अणू, ॲटम, त्याच्या आतमध्ये काय काय असतं, न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसच्या आत काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो, आणि त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला काहीतरी फिरत असतं, त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन म्हणतात. मग आता ह्या ज्या कॉपरच्या कॉईलमधले जे ॲटम्स आहेत किंवा अणू आहेत, त्याच्या आतमधला जो इलेक्ट्रॉन आहेत ना,
या मॅग्नेट फिरल्यामुळं तो इलेक्ट्रॉन, त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन आहे ना ते पण पळायला लागतात, एकामागे एक ते पळायला लागतात. म्हणजे याचा प्रभाव याच्यावर पडतो आणि त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन पळायला लागतात. आता ते पळायला लागले, बाहेरचं मॅग्नेट जोरजोरात फिरत असतं, मग हे पण जोरजोरात फिरायला लागतात. आता हे एकदा जोरजोरात फिरायला लागले गोल 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 गोल, तर याचं कनेक्शन आहे ना त्यांनी असं काढलेलं असतं, एक दुसरी वायर त्याला लावलेली असती इथून, ही कॉपर किंवा ॲल्युमिनियमची वायर असती आणि ही पुढं जाऊन म्हणजे लांबपर्यंत नेलेली असती. आता हे जे इलेक्ट्रॉन एकदा पळायला लागले, हे पळतायत जोरजोरात एकामागे एक पळायला लागले. आता हे पळायला लागले ना, मग इथं आहे ना त्यांना ॲक्सेस भेटतो इकडं जायला, बरोबर, ह्या वायरमधून जायला त्यांना ॲक्सेस भेटतोय. आता मग ते काय करतात, पळता एकदम जोरात पळायला लागतात आणि इकडून आता ते बाहेर पडतात. आणि हेच काय आहे मित्रांनो, ही आहे आपली लाईटची तार. जेव्हा आपण हायवेला वगैरे फिरतो त्या लाईटच्या तारा गेलेल्या असतात ना, ती ही लाईटची तार आहे. म्हणजेच काय झालं, हे जे पळणारे इलेक्ट्रॉन आहेत ना, हेच काय बनले, हे बनला आपला इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच काय तयार झाली, इलेक्ट्रिसिटी तयार झाली. काय काय होतं परत लक्ष द्या, एक मोठा फॅन असतो, तो फॅन आपल्याला काहीही करून फिरवायचा आहे. एकदा तो फॅन फिरला की त्याला शाफ्ट जोडलेला आहे किंवा एखादा पाईप जोडलेला आहे. पाईप लक्षात ठेवा, हा फॅन फिरला की हा पाईप पण फिरणार, हा पाईप फिरला की याच्या आतमध्ये मॅग्नेट जोडलेलं आहे. हा बॉक्स आहे, याला बॉक्सला म्हणतात जनरेटर. आता याला जनरेटर का बरं म्हणतात, कारण इथे काहीतरी जनरेट होतंय, काहीतरी तयार होतंय, बरोबर. ते काय तयार होतंय, तर इलेक्ट्रिसिटी ह्या बॉक्समध्ये तयार होती. म्हणजेच काय, जनरेटरच्या आत काय असतं, जनरेटरच्या आतमध्ये मॅग्नेट असतं. मॅग्नेट म्हणजे लोह चुंबक. ते चुंबक फिरलं की त्याच्या आतमध्ये त्यांनी कॉईल लावलेली असती कॉपरची. त्या कॉपरच्या कॉईलमधले इलेक्ट्रॉन पळायला लागतात या चुंबकाच्या प्रभावामुळं. त्याच्यामुळं काय होतं, एक वायर अशी त्यांनी इथून बाहेर काढली. आता ती जी वायर बाहेर गेली त्याच्यातून काय इलेक्ट्रिक करंट व्हायला लागलेला आहे. आता कळलं तुम्हाला वीज कशी तयार होती. हे एकदम बेसिक आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की कसं कसं काय काय होतं. याचे नावं जरी तुम्हाला लक्षात नाही राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. हे फक्त मी तुम्हाला बेसिक कळावं म्हणून सांगितलंय. मग आता हा जो टर्बाईन आहे ना, बरोबर, हा आपण कशाने फिरू शकतो मित्रांनो. तो टर्बाईन आपण फिरू शकतो, समजा आपण त्याच्यावर वाफ मारली. वाफ म्हणजे काय, आता माणसाने काय डोकं लावलं, त्यांनी दगडी कोळसा घेतला. दगडी कोळशाला समजा त्यांनी इथं खाली जाळलं, एक चेंबर बनवलं त्यांनी असं. त्या चेंबरमध्ये इथं भरपूर सारा दगडी कोळसा त्यांनी टाकला, त्याला आग लावली आणि इथं काय केलेलं आहे, त्यांनी अशा नळ्या बनवल्या. ठीक आहे. आता या नळ्यांमधून काय वाहतंय, तर या नळ्यांमधून वाहतंय पाणी. आता खाली तर आग चालू आहे, बरोबर. या आगीने काय होणार आहे, या नळ्यांमधलं पाणी जे त्याची वाफ व्हायला लागणार आहे आणि त्याचं कनेक्शन त्यांनी असं इकडे काढलेलं आहे बारीक नोझलमधून. आणि ती वाफ काय होणार आहे, आता पुढं जाऊन जसं जसं त्याचा एरिया कमी होत जाईल तसं तसं त्या वाफेचं स्पीड वाढत जाणार आहे. आणि समजा इकडं जर तो फॅन आहे तर ही वाफ आता त्या फॅनला लागणार आहे जोरात आणि त्याच्यामुळे तो फॅन फिरू शकतो. दुसरं तो काय करू शकतो की या फॅनवर जोरात पाणी मारलं त्याने एक तो फॅन फिरू शकतो. किंवा ही जी तो दगडी कोळशाने जी आग लावतोय याच्यातच तो वेगवेगळं डोकं लावू शकतो की आग अजून मला कोणत्या कोणत्या गोष्टींनी लावता येऊ शकते. ते कोणतं माणसाने पुढे डोकं लावलं की आपण दगडी कोळसा का बरं जाळतोय. दगडी कोळसा एकतर जाळायला पण टाइम घेतोय, त्याच्यात तो लवकर संपून पण जातो. एक काम करू आपण खनिज तेल जाळू. मग माणसाने काय केलं, खनिज तेल जाळायला लागला, त्याच्यातून म्हणून वाफ काढली, त्याच्यातून तो फॅन फिरवला. पण नंतर मग खनिज तेल एवढं कुठून आणणार आपण, म्हणून मग माणसाने अजून डोकं लावलं. मग त्यांनी काय डोकं लावलं, शेतामध्ये जो आपला कचरा पडलेला असतो तो त्यांनी कुजवायला सुरुवात केली आणि त्याच्यामधून त्यांनी बायोगॅस बनवला. आता बायोगॅस मध्ये मिथेन हा वायू तयार होतो बायोगॅसमध्ये. त्याच्यात पण तेच करतात, त्याला ऑक्सिजन काढून घेतला जातो आणि ते बायोगॅस ते कचऱ्याचं जे आहे ते विघटन होऊन दिलं जातं. त्याच्यातून आता मिथेन बनतो. मिथेन वायू एकदा बनला, एकतर तो मिथेन वायू तुम्ही गॅसमध्ये वापरा, घराच्या गॅसमध्ये, त्याच्यातून तुम्ही आग पेटू शकता. किंवा ते परत प्रोसेस करून इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून आपण बनवू शकतो. ते परत तो गॅस तिकडे टर्बाईनवर मारला जातो, टर्बाईन फिरून त्यातून इलेक्ट्रिसिटी बनवली जाते. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला बनवायचं काय आहे, इलेक्ट्रिसिटी. आणि काय करायचंय, ती इलेक्ट्रिसिटी कशी बनणार आहे, टर्बाईन फिरवायचं आहे काही करून. त्याच्यानंतर माणसाला शोध लागला अणुऊर्जेचा. अणुऊर्जेमध्ये काय असतं, युरेनियम नावाचा एक ॲटम आहे, युरेनियम नावाचं एक इलिमेंट आहे. त्याचे जे अणू आहेत ना त्याला फोडून तो ती ऊर्जा बनवतो. आठवतं ना तुम्हाला, अमेरिकेनी जपानवर अणुबॉम्ब टाकले होते, त्याला म्हणतात न्यूक्लिअर बॉम्ब, बरोबर. आता अणुऊर्जेचं एक वैशिष्ट्य काय आहे, जेव्हा तुम्ही 10,000 टन दगडी कोळसा जेव्हा जाळणार आहे त्याच्यातून जेवढी एनर्जी तुम्हाला भेटणार आहे तेवढीच एनर्जी 10,000 टन म्हणते बरं का मी, 10,000 टन दगडी कोळसा हे बरोबर आहे कशाच्या, तर फक्त आणि फक्त 1 किलो युरेनियमची एनर्जी. म्हणजे बघा
मग किफायतशीर कोणतं ठरणार आहे आपल्याला, तर युरेनियम. का? कारण 1 किलो युरेनियममध्ये 10,000 टन दगडी कोळशाची जेवढी एनर्जी भेटणार आहे तेवढं फक्त 1 किलो युरेनियममधून आपल्याला भेटते. याच्यानंतर आपण पाहू प्रक्रियांवर आधारित. आता याच्यात काय केलं जातं, इकडं धरण आहे, हे बघा इकडं पाणी साचलेलं आहे धरणातलं, आणि हे काय आहे तर हे आहेत धरणाचे दरवाजे. आता हे जे दरवाजे जेव्हा माणूस उघडणार आहे ना, याच्यातून प्रेशरनी पाणी खाली पडतंय. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आता जायकवाडीला जर तुम्ही गेले किंवा कोयनेला जरी तुम्ही गेले, तर हे जे पाणी प्रेशरनी खाली पडतंय ना, खाली कुठंतरी ना असा आडवा तो फॅन बसवलेला आहे. मग हे पाणी प्रेशरने येतं, ह्या फॅनला धडकतं, त्या फॅनच्या पात्यांवर धडकतं आणि तो फॅन फिरायला लागतो. ते पुढे जनरेटरला जोडलेलं आहे, तिथून इलेक्ट्रिसिटी बनती. म्हणजे जलविद्युत तेच आहे. पवन ऊर्जा अति सिंपल. पवन ऊर्जेमध्ये काय आहे, हे असे पवनचक्क्या बनवलेले आहेत, त्याला माहिती आहे आपल्याला. तो डायरेक्ट असा फॅन त्यांनी तिथंच तो फॅन बनवलेला आहे. आता हवेने काय होतं, हा फॅन फिरायला लागतो. हा फॅन एकदा फिरला की त्याच्या मागं सगळे ते जोडलेले जनरेटर वगैरे जोडलेले, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होती. म्हणजे पवन ऊर्जामध्ये काय करतोय आपण, डोंगराळ भागामध्ये मोठा फॅन आपणच बसवला, आणि जेव्हा हवा येईल 40 ते 50 किलोमीटर ताशी, एवढा जेव्हा त्या हवेचा स्पीड असणार आहे त्यांनी तो फॅन फिरणार आहे. तो फॅन एकदा फिरला की मागे जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. म्हणजे पाहिलं तुम्ही, पवन ऊर्जेमध्ये काय करतोय आपण, फॅनच फिरवतोय. जलविद्युतमध्ये काय करतोय आपण, फॅनच फिरवतोय. औष्णिक ऊर्जा हे नावाला घाबरू नका तुम्ही, आपण जे आधी पाहिलं ना तेच आहे. औष्णिक, याच्यातून आपल्याला काय कळतंय, उष्णतेपासून तयार होणारी ऊर्जा. औष्णिक म्हणजे काय, त्या शब्दाला फोडा तुम्ही, उष्णतेपासून तयार होणारी ऊर्जा. मग उष्णता आपण कशातून मिळवली, दगडी कोळसा जाळून, खनिज तेल जाळून, अणुऊर्जा जाळून, याच्यातून काय केलं आपण, उष्णता काढली. म्हणजेच काय, तर औष्णिक ऊर्जा म्हणजे काय, उष्णतेपासून मिळणारी ऊर्जा. आता याला डिटेलमध्ये जात बसू नका, हे तुम्हाला बेसिक लक्षात राहावं म्हणून मी सांगितलेलं आहे. नावांना घाबरू नका, डिटेलमध्ये याच्यात अजून खूप काही आहे, हे पुढच्या इयत्तांमध्ये तुम्हाला समजणार आहे. सध्यापुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा. आता या ज्या ऊर्जा पाहिल्या ना आपण, याच्यामध्ये आपण काय करतोय, तर टर्बाईन फिरवतोय. तर अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे सौर ऊर्जा, जे आपण पाहिलं होतं. सोलार पासून ती ऊर्जा बनवली जाते. आता याचं मेकॅनिझम पूर्णपणे उलट आहे. म्हणजे हे याच्यामध्ये काय आपण टर्बाईन वगैरे फिरवत नाहीये, तर याला ते सोलर पॅनल लागतात, त्याच्यामध्ये ती सूर्याची उष्णता ट्रॅप करून आपण त्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करत असतो. आता सूर्याच्या एनर्जीने आपल्याला आपण काय काय बनवलेलं आहे, तर कुकर बनवलेला आहे, दिवे, हीटर, किंवा वाहनांमध्ये देखील सौर ऊर्जेचा वापर आपण करू शकतो. त्याचप्रमाणे प्रक्रियांवर आधारित अजून एक ऊर्जा आहे, ती म्हणजे काय, तर सागरी ऊर्जा. याच्यामध्ये समुद्राला भरती ओढ येत असती, तर या समुद्राच्या पाण्याच्या फोर्सचा वापर करून माणसांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की त्याच्यातून देखील तो इलेक्ट्रिसिटी बनवतो. आता पुढचा पॉईंट आहे भूऔष्णिक ऊर्जा. भूऔष्णिक म्हणजे काय, भू म्हणजे काय, तर जमीन, औष्णिक म्हणजे काय, उष्णता. म्हणजेच काय, जमिनीच्या आतमध्ये जी उष्णता आहे ना, त्याचा वापर करून माणसांनी इलेक्ट्रिसिटी बनवली किंवा त्याचा वापर करून आपल्यासाठी ऊर्जा तयार केलेली. एक पॉईंट लक्षात राहू द्या तुम्ही, जसं जसं आपण जमिनीच्या खाली जातो तसं तसं प्रत्येक 32 मीटरला 1 डिग्री टेम्परेचर वाढत जातं जमिनीच्या आतमध्ये. कारण आपल्याला माहिती, जमिनीच्या आतमध्ये काय, लावारस आहे. खूप खाली जर आपण गेलो तर लावारस आहे. तर जसं जसं आपण त्याच्या जवळ जाऊ, म्हणजे 32 मीटर मोजायचे तुम्हाला, 32 मीटर जसं आपण खाली जाणार आहे ना, 1 डिग्री टेम्परेचर वाढत जातं. म्हणजेच काय, तर जमिनीच्या आतमध्ये देखील उष्णता आहे. तर त्या उष्णतेचा वापर करून देखील माणसांनी इलेक्ट्रिसिटी कशी बनवायची याचा टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली. आणि इथे त्यांनी पॉईंट दिलेला आहे बघा, भूपृष्ठापासून म्हणजे आपल्याला वरती जी जमीन दिसते ना, याच्यापासून जो पृथ्वीच्या खाली, पृथ्वीच्या पोटामध्ये तिचा जो सेंटर आहे, याचा डिस्टन्स किती आहे, तर 6373 किलोमीटर एवढं खोल येते. 6373 किलोमीटर, 6373 असा तो आकडा लक्षात ठेवा. 6373 किलोमीटर म्हणजे किती मोठं आहे बघा. म्हणजे भारताचा जर अति उत्तरपासून अति दक्षिणेपर्यंत टोक जर आपण पाहिलं तर हे डिस्टन्स पण फक्त 3200 किलोमीटर आहे. याच्या डबल, जवळजवळ याच्या डबल अंतर पृथ्वीच्या आतमध्ये फक्त तिच्या सेंटरपर्यंत. आणि तो जो पृथ्वीचा सेंटर आहे तिथं टेम्परेचर किती असतं, तर ते असतं 4000 डिग्री सेल्सिअस. एवढं भयानक ते टेम्परेचर असतं. आता भारतामध्ये कुठे कुठे आपल्याला ऊर्जा साधनांचे ठिकाणं सापडतात, हे बघा. या भागात जे दिलेलं आपल्याला 1 नंबरचं कोळसा क्षेत्र, ते नॉर्मली कुठं भेटतं आपल्याला, तर छोटा नागपूरचं पठार त्या भागात. म्हणजे कुठं, झारखंड किंवा मध्य प्रदेश झालं, काही प्रमाणात महाराष्ट्रातला काही पार्ट झाला, किंवा उडिसा, या ठिकाणी आपल्याला कोळशाचे ठिकाणं सापडतात. त्यानंतर खनिज तेलाचे क्षेत्र कुठं कुठं आहे, जे मगाशी तुम्हाला म्हटलं ना मी, मुंबई हाय,
इथे खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूचं ठिकाण आपल्याला सापडतं, काही ठिकाण गुजरातमध्ये देखील सापडतं आणि इकडं अरुणाचल प्रदेशमध्ये इथे देखील खनिज तेलाचे क्षेत्र आपल्या भारतामध्ये आहेत, हे लक्षात राहू द्या. आता आपण पाहिलं माणसाला किती टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी लागली इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी, बरोबर. खूप सारी मेहनत याच्यामध्ये जाते, खूप सारा पैसा याच्यामध्ये लागलेला असतो. त्याच्यामुळं जे आपली इलेक्ट्रिसिटी जी आहे ना घरातली, याचा आपण जपून वापर केला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी नाही की आपल्याला लाईट बिल खूप येईल, याच्यासाठी नाही, याच्यासाठी तर तुम्ही कराच, त्याच्यासाठी विजेची बचत तर नक्कीच करा. पण त्यासोबतच ही वीज बनवताना आपण पृथ्वीवरच्या साधनांचा खूप वापर केलेला आहे. खूप ठिकाणी माणसाचे कष्ट त्यात लागलेले आहेत, खूप ठिकाणी प्रदूषण झालेलं आहे. तर याची देखील आपण आपल्या डोक्यामध्ये समज ठेवली पाहिजे. त्याच्यामुळं काय आहे, या ऊर्जा साधनांचा आपण जपून वापर केला पाहिजे. कारण काय होतंय, तर जी आपली लोकसंख्या तर वाढतीच आहे, बरोबर. वाढती लोकसंख्या, शहरीकरण किंवा वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत, औद्योगिकीकरण होतंय, तिथं पण भरपूर सारी वीज आपल्याला लागत असती. याच्यामुळं काय होतंय, तर ऊर्जेची मागणी सारखी वाढत चाललेली, ऊर्जा माणसाला खूप जास्त लागायला लागलेली आता. आणि हेच जर आपण खनिज तेल, दगडी कोळसा याच्यापासूनच जर वीज बनवत राहिलो तर काय होणार आहे, एक वेळ अशी की आपल्याला आता इलेक्ट्रिसिटी पुरतच नाहीये. त्याच्यामुळं माणूस आता डोकं लावतोय किंवा फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाऊन इंजिनियर बनताल, सायंटिस्ट बनताल, त्यावेळेस तुम्ही देखील याचा विचार केला पाहिजे की अक्षय ऊर्जा म्हणजे ज्याचा कधी क्षय होणार नाही, अक्षय आहे म्हणजे जे कधी संपणारच नाही, अमर्यादित ऊर्जा साधने जे आहेत, जे आपण पाहिलं, काय काय पाहिलं त्याच्यामध्ये आपण, सागरी ऊर्जा किंवा त्याच्यानंतर सौर ऊर्जा, जलविद्युत किंवा पवन ऊर्जा, या गोष्टींचा वापर करून जास्तीत जास्त कसं आपल्याला स्वस्तामध्ये इलेक्ट्रिसिटी बनवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे मित्रांनो, जेवढे पण ऊर्जेचे प्रकार आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेत ते सगळे तुम्ही काय करायचे आहेत, नीट आठवायचेत. जर काही आठवत नसतील तर पुस्तकात परत वाचा किंवा चॅप्टर परत एकदा बघा, ते तुम्हाला आठवून जातील. आणि ते सगळे प्रकार खाली कमेंटमध्ये लिहा. जे पण कमेंटमध्ये ते प्रकार लिहितील त्यांच्या कमेंटला मी हार्ट देणार, त्यांच्या कमेंटला मी काय करणार आहे, लाईक करणार आहे. तर हा चॅप्टर होता आपला मित्रांनो. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण नक्की शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद, थँक्यू.